मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्या कार्यकाळात वाढ व्हावी यासाठी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान भव्य दिव्य लोटांगण आंदोलन केलं. हजारोच्या संख्येने प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला व सरकारच्या वतीने पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. यांना ओढत फरफटत नेलं. याच्यातील काही प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं. त्यानंतर हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा तुफान गाजला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये पूर्ण दिवसभर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचाच मुद्दा विरोधकांनी लावून धरला. त्याबरोबर सत्ताधारी आमदारांनी सुद्धा या मुद्द्यावरती आवाज उठवला. त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय, मग आता यांचं पुढील दिशा काय असणार यासंबंधी विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावरती मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिले, पण कुठेतरी मंगलप्रभात लोढा यांना संपूर्ण विरोधकांनी घेरलेलं दिसलं. त्यानंतर त्यामध्ये एक अशी गोष्ट झाली की माननीय विरोधी पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी असा प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना ही जेव्हा योजना सुरू केली होती तेव्हा कार्यकाळ म्हणजे त्यांनी 6 महिन्यांची ट्रेनिंग केल्यानंतर त्यांना तिथेच परमनंट करू अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे, असा त्यांनी शब्दाचा उल्लेख केला. त्यानंतर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई हे मध्येच उठले आणि त्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीने कुठे एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं नाही. तुम्ही रेकॉर्ड काढून तपासा, एकनाथ शिंदे असं कुठेच म्हटलेले नाही. तुम्ही अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने या पद्धतीने असं तुम्ही बोलू शकत नाही. तर माझं शंभूराज देसाई यांना सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही अगोदर व्हिडिओ पहा. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही योजना त्यांनी आणली होती. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की हे प्रशिक्षण झाल्यानंतर यांना तिथेच परमनंट जॉब मिळेल. त्यामुळे विजय वडेट्टीवार साहेब कोणत्याही पद्धतीने खोटं बोलत नाहीत, ते खरोखर सांगतायत. त्याबरोबरच मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा सांगितलं होतं. तसंच नाही तर आताचे मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांना तिथेच कायमस्वरूपीचा रोजगार मिळेल. पण आता यावरती सरकार कुठेतरी मुकरताना दिसतंय किंवा आपला अंग काढून घेताना दिसतंय. आता मंगलप्रभात लोढा यांनी एक 6 सूत्री जी योजना सुरू केली त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना 6 लाखाचं लोन मिळणार आहे. वेगवेगळ्या जे कोर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना राखीव जागा भेटणार आहेत, त्यांना पैसे द्यायचे नाहीत. पण ही संपूर्ण गोष्ट खासगी आस्थापनेसाठी दिली. आणि जो लढा होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थींनी नागपूर येथे किंवा महाराष्ट्रातील जे 18 आंदोलन असतील जे केले ते संपूर्ण प्रशिक्षणार्थी शासकीय विभागातली आहेत. शासकीय विभागात ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलं तेच ते प्रशिक्षणार्थी होते. आणि मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थ्यांना काहीच दिलेलं नाही, फक्त गाजर दिलेला आहे. आणि जे काही त्यांनी योजना काढली किंवा त्यांनी ते डिक्लेअर केलंय हे संपूर्ण खासगी आस्थापनेसाठी आहे. म्हणजे दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पाखलीला अशा पद्धतीचं हे सरकार करतंय का? कारण यामध्ये जे खासगी आस्थापनेतील प्रशिक्षणार्थी आहेत यांना जवळपास बऱ्यापैकी प्रशिक्षणार्थ्यांना ज्या त्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे. म्हणजे सरकारी आस्थापनेतील प्रशिक्षणार्थी आहेत यांचं काय हा प्रमुख मुद्दा होता आणि या मुद्द्यासाठीच आंदोलन चालू होते. आणि सरकार याच प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी बाजूला करतो आणि त्यामुळेच कुठेतरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी त्या दिवशी आक्रमक होताना दिसले. त्याबरोबरच काल माननीय तुकाराम बाबा यांनी गुरुजन चॅनलवरती लाईव्ह येऊन सांगितलं की कार्यकाळात वाढ मिळण्यासाठी अजून सुद्धा एकनाथ शिंदे साहेब हे पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला कार्यकाळात वाढ मिळवून देऊ शकतो असं सुद्धा ते म्हणतायत. फक्त तुमचा जो पगार आहे तो पगार तुम्हाला तेवढ्याच पगारावरती काम करावं लागेल. तर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांची अशीच इच्छा आहे की पगार तेवढाच राहू द्या पण कार्यकाळात तरी वाढ करा सध्या, म्हणजे हे प्रशिक्षणार्थी पुन्हा एकदा त्या सायकलमध्ये येतील. जर असं झालं नाही तर हे संपूर्ण प्रशिक्षणार्थी बाहेर फेकले जातील आणि पुन्हा जर सरकारने नवीन जॉईनिंग केली तर मग पुन्हा या प्रशिक्षणार्थ्यांसाठी काहीच करता येणार नाही. त्यामुळे आता हा जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरकार पुन्हा एकदा या प्रशिक्षणार्थ्यांसाठी काय काय बोलतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण झालेल्या संपूर्ण नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी अशी एकही सभा सोडली नाही, त्या सभेमध्ये त्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांचा उल्लेख केला नाही. आणि
ज्यावेळेस त्यांच्यावरती बारी आली तर ते अद्यापही पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी जर मुख्यमंत्री असतो तर मी ही योजनेत या प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्याचा कार्यकाळ वाढ दिली असती आणि जे बजेटचं आहे ते नंतर पाहिलं असतं. पण काही गोष्टी त्यांच्या सुद्धा हातात नसल्यामुळे कुठेतरी त्यांना या अडचणीला सामोरं जावं लागतंय. पण नक्कीच माननीय नेतृत्वांच्या माध्यमातून, तुकाराम बाबा यांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांसोबत जी त्यांना 23 तारखेला बोलवलेलं आहे, 22 तारखेला निकाल लागल्यास नंतर 23 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांची आणि बाबांची भेट होणार आहे. त्यानंतर नक्कीच कुठेतरी सकारात्मक चर्चा होईल. पण आता तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकाच्या निवडणुका होऊस तर या प्रशिक्षणार्थ्यांना काहीच करता येणार नाही. जर झालं तर या निवडणुकीच्या नंतरच होणार आहे. त्याबरोबरच शेवटची एक आणखी अपडेट आहे की मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी परवा दिवशी सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशिक्षणार्थ्यांनी लेटर द्यावेत, याचा त्यांना निवेदन द्यावेत आणि या लाठीचार्जाचा जाहीर निषेध करावा. तर अनेक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ते निवेदन दिलेलं आहे आणि अद्याप जे राहिलेले असतील त्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ते लेटर द्यावं, म्हणजे जेणेकरून या मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थींवरती लाठीचार्ज झालाय त्याचा कुठेतरी निषेध व्यक्त होईल आणि या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळेल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की जे प्रशिक्षणार्थी कमेंट करतायत की नवीन जॉईनिंग, तर मित्रांनो रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. अद्याप जॉईनिंगची कोणतीही GR केलेली नाही, फक्त ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. एकदा या प्रशिक्षणार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्यानंतरच ही प्रोसेस होईल. पण आता सध्या ज्या आचारसंहिता चालू आहे त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांची सुद्धा आचारसंहिता संपेपर्यंत कोणतेही जॉईनिंग होणार नाही. त्यामुळे सध्या तरी या जे मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. कारण सध्या आचारसंहिता आहे तोपर्यंत कुठेही कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग व्हायची नाही, कारण आचारसंहितेमध्ये यांना जॉईनिंग देता येणार नाही. यांची जरीही रजिस्ट्रेशन झालं तर यांची जॉईनिंग नंतर होईल. पण तोपर्यंत फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आझाद मैदान गाजवून सोडावं लागेल, जेणेकरून सरकारचे डोळे उघडतील. आता संपूर्ण विरोधी पक्ष सुद्धा या मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने आहे. सुषमा अंधारे असतील, विजय वडेट्टीवार असतील, नानाभाऊ पटोले असतील किंवा जयंत पाटील असतील, हे जे विरोधी पक्षातील प्रमुख नेते आहेत या संपूर्ण नेत्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा हा विधानसभेत मांडला आणि यांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी कायमस्वरूपीचा नियमित रोजगार द्यावा यासाठी हे संपूर्ण हे आझाद मैदानावरती येऊन या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा गाजवतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन अद्यापही या प्रशिक्षणार्थ्यांसाठी शेवटची हे म्हणता येईल की या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत एक आशा आहे. सरकारने तोपर्यंत काही नाही केलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांचं आक्रमक रूप सरकारला पाहता येईल. तर ह्या महत्वाच्या अपडेट होत्या. ह्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी मला जर इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.